काल होती वटपौर्णिमा आणि माझी मस्त अशी तयारी चालू होती. माझ्या झाडांना फुलं आलेली होती गुलाबाची, ते पण मी तोडून घेतली पूजेसाठी किंवा मग मी स्वतःच लावणार होती त्यासाठी. खूप छान गुलाबाची फुले आलेली होती, मग ती तोडली आणि लगेच मी पुढची तयारीला लागले. तर मस्त मी रेडी झाले होते, साडी वगैरे घातलेली होती, सगळं मेकअप वगैरे केलेला होता कारण मला जायचं होतं पूजा करण्यासाठी. आहोंनी मस्त असा गजरा आणलेला होता, न सांगता त्यांनी गजरा आणला, त्यामुळे मला खूपच आनंद झालेला होता. मग मी तो मस्त माझ्या केसांमध्ये माळला आणि लगेच माझी मुलगी आरू शाळेतून आली आणि ती लगेच माझी तयारी करून द्यायला लागली. तर यासाठीच मी सांगते, एक तरी मुलगी असावी, ती आपली मैत्रीणच असते. मग आरूनी माझी साडी वगैरे व्यवस्थित करून दिली. मी लगेच इकडे ताट रेडी करण्यासाठी आले, ताट तयार केलं आणि लगेचच आम्ही पूजा करण्यासाठी इकडे आलो. तर इकडे ना इतकी खूप मोठं वडाचं झाड होतं आणि इतकी सारी गर्दी होती ना, खूप बायका आलेल्या होत्या. मग आरू आणि आद्याला मी सांगितलं की एका ठिकाणीच बसा, कुठे जाऊ नका माझी पूजा होईपर्यंत. आणि मग लगेच आम्ही ना पूजा करण्यासाठी बसलो. मग मी मस्त अशी पूजा केली आणि वडाला प्रार्थना केली की मला आमच्या आहोस 7 जन्म मिळू दे. 7 जन्म काय, मला जेव्हा जेव्हा जन्म मिळेल तेव्हा त्या जन्मात मला आमच्या आहोच नवरा म्हणून पाहिजेत, कारण त्यांचे इतका समजदार आणि प्रेमळ माणूस मला प्रत्येक जन्मात पाहिजे आहे. म्हणूनच मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली आणि लगेचच आम्ही 7 फेरे मारण्यासाठी सगळ्या बायका तयार झालो. दोरे वगैरे हातात घेतले आणि लगेच 7 फेरे मारण्यासाठी सुरुवात केली. तर मस्त असे फेरे मारून घेतले सगळ्यांनी आणि छान छान रील पण शूट केल्या सगळ्यांनी. लगेच आरती केली गणपतीची, शंकराची आणि वडाची अशी आरती केली, कहाणी वाचली. अशी मस्त अशी आम्ही छान पूजा केली. पूजा झाल्यानंतर आहे ना लगेचच आम्ही सगळ्या बायकांनी ना एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींची ओटी भरून घेतली. 7 बायकांनी एकमेकींना हळदी कुंकू लावला आणि ओटी भरून घेतली आणि सगळ्यांनी छान छान नावं पण घेतली. मग सगळं झालं त्यानंतर आम्ही ना खूप छान छान फोटोशूट केलं आणि खूप छान छान रील्स पण बनवल्या. तर त्या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर अशा प्रकारे मी मस्त अशी वडाची पूजा केली आणि खूप छान वाटलं मला ही पूजा करून. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.